यानंतर राज्यभरातल्या शहरातल्या गावागावातल्या जिल्ह्यातल्या आज घडलेल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूया। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पाकिस्तानची एजंट ज्योती मल्होत्राकडनं अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी, काश्मीरला 2 वेळेला भेट दिल्याची माहिती, तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली। ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती, डायरीत सविता नावाच्या महिलेचा उल्लेख, डायरीत काही कोडवर्ड्स असल्याचाही संशय। ज्योतीच्या डायरीतनं आणखी नवनवीन खुलासे होण्याचा अंदाज। यूट्यूबर प्रियंका सेनापतीची पोलिसांकडनं कसून चौकशी, प्रियंकाच्या सोशल मीडियावर पोलिसांची नजर, तर प्रियंकाचे 3 हॉटेल्सही रडारवर। बलूच लिबरेशन आर्मीकडनं पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावरती हल्ला, आयडी हल्ल्यात वाहनाचं नुकसान। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडनं सपाटून मार खाल्लेल्या लष्कर प्रमुखाचा पाककडनं उदो, शहाबाज शरीफ सरकारकडनं असीम मुनीरला बढती। छगन भुजबळ ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशामुळे राज्याला फायदा होणार, भुजबळांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। कल्याणच्या मंगलराघव नगरात इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, तर काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती, बचाव कार्य सुरू। जळगावातील चोपडा शहरात एसटी बसचा ब्रेक फेल, भीषण अपघातात बसनं 4घांना उडवलं, 2घांचा मृत्यू, 2 जण गंभीर। पुण्यामध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसानं 3 ठिकाणी होर्डिंग्स कोसळली, सणसवाडी, फुरसुंगी आणि धानोरी भागात होर्डिंग दुर्घटना, काही वाहनांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। राज्यात पावसाचा जोर वाढणार, उद्यापासून शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा।